Am I audible to all? Yes, ma'am. Okay. So today we are going to start our session. Okay. At the last lecture, we have completed a nested if else statement. Have you remembered? At the last lecture, we have completed nested if else statement. And one homework I have given you. Who has solved? होमवर्क दिलेला कोणी सॉल्व केलाय का? Hello, am I audible? E1 ऑडचं का मॅम? नाही. फाइंड द लार्जेस्ट नंबर फ्रॉम 3 नंबर्स. हा झालंय. मग तुमची स्क्रीन शेअर करा आणि दाखवा बरं मला काय केलंय ते.
मॅम लिहिले अल्गोरिदम वहीमध्ये. अल्गोरिदम लिहिलाय, म्हणजे सिंटॅक्स इम्प्लिमेंट नाही वगैरे केलं पूर्ण का? लिहिले. हा, इम्प्लिमेंट नाही केलं. होय का? बरं, अजून कोणी काय केलं? मुली ट्राय तरी केलं का? ठीक आहे, सोडा. तर आपण आता बघूयात की 3 नंबर मधून एक लार्जेस्ट नंबर आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतील, युजर कडून 3 नंबर रीड करून घ्यायला लागतील. सगळ्यात सुरुवातीला काय करावं लागेल, युजर कडून 3 नंबर रीड करून घ्यायला लागतील आणि ते 3 नंबर रीड केल्यानंतर ते 3 नंबर आपल्याला 3 वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये पुट अप करावे लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, पहिला नंबर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर बरोबर कंपेअर करायचा, मोठा आहे की नाही. जर पहिला नंबर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर बरोबर कंपेअर केल्यानंतर जर तो मोठा असेल तर अल्टिमेटली काय झालं, पहिलाच नंबर काय झाला तुमचा, लार्जेस्ट नंबर झाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करायचं, जर पहिला नंबर तुमचा दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर पेक्षा मोठा नसेल तर आपल्याला कुठले 2 नंबर कंपेअर करायला लागतील. पहिला नंबर काय केला आपण, दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर बरोबर कंपेअर केला. तो जर मोठा असेल दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबर पेक्षा, किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या दोन्ही नंबर पेक्षा मोठा असेल तर अल्टिमेटली काय होणार आहे, तुमचा पहिला नंबर लार्जेस्ट नंबर असणार आहे. ठीक आहे. पण जर तसं नसेल तर आपण काय करणार आहोत, दुसरा आणि तिसरा नंबर कंपेअर करणार आहोत. मग त्याच्यामधला जो लार्जेस्ट नंबर असेल तो काय होईल, आपल्याला मिळेल. ठीक आहे. तसं आपण इम्प्लिमेंटेशन करूयात त्याचं. ऑनलाईन एडिटर वरती आपण ट्राय करूयात.
अरे काय हे शी. Okay, so we have to take 3 variables. ठीक आहे, आपण हे 3 व्हेरिएबल घेतले. 3 व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू काय करूयात आपण असाइन करून ठेवूयात व्हॅल्यू, किंवा नंतर व्हॅल्यू आपण काय करूयात असाइन करूयात. आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय म्हंटल, आपल्याला काय करायचंय N1. आता इथे N1 हा जो व्हेरिएबल आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, पहिला नंबर स्टोअर करणार आहोत. N2 मध्ये दुसरा नंबर स्टोअर करणार आहोत आणि N3 मध्ये तिसरा नंबर स्टोअर करणार आहोत. आता आपल्याला काय करायचं, नेस्टेड इफ एल्स ब्लॉक यूज करायचा आहे. काय यूज करायचं आपल्याला, नेस्टेड इफ एल्स ब्लॉक यूज करायचा आहे. आता मग याच्यामध्ये ऍज पर लॉजिक काय करायचं, आपण N1 हा नंबर काय करायचा, N2 आणि N3 बरोबर कम्पेअर करायचा. काय करायचा, N1 नंबर हा N2 आणि N3 बरोबर काय करायचंय, कम्पेअर करायचंय. मग मी काय लिहिणार इथं, इफ N1 इज ग्रेटर दॅन N2. बरोबर आहे, N1 इज ग्रेटर दॅन N2. आता मला नंबर N1 अजून कोणासोबत कम्पेअर करायचा, N3 सोबत पण कम्पेअर करायचं. सो अगेन आय हॅव टू राईट हिअर, इफ N1 इज ग्रेटर दॅन N1 is greater than N3. ठीक आहे, तर काय होईल आता बघा, इथे काय होईल, N1 इज ग्रेटर दॅन N2 आणि N1 इज ग्रेटर दॅन N3. म्हणजे N1 हा N2 पेक्षा मोठा असेल तरच काय करणार आपण या लूप मध्ये एंटर करणार आहोत. एंटर केल्यानंतर पुन्हा आपण N1 हा N3 सोबत पण कम्पेअर करून बघणार आहोत. तो जर N3 पेक्षा पण मोठा असेल, म्हणजे N1 पेक्षा पण मोठा आणि N3 पेक्षा पण मोठा झाला, तर आपण इथं काय मेसेज डिस्प्ले करणार आहोत, printf N1 is equal to %d is largest number. ठीक आहे, डबल कॉमा कंप्लीट कॉमा N1. आता इथे काय होईल मग, N1 हा N3 पेक्षा मोठा नसेल तर एल्स पार्ट मध्ये काय येईल मग, एल्स कुठला नंबर मोठा असेल आपला, N3 नंबर काय असेल, मोठा असेल. N3 नंबर काय असेल, मोठा असेल. N3 is equal to %d is largest number. ठीक आहे, हा काय झाला आपला इफ ब्लॉक क्लोज झाला. आता आपण नेस्टेड इफ एल्स एक्झाम्पल बघतोय. आता या इफ मध्ये काय केलं आपण, अजून एक इफ एल्स हा कम्प्लीट ब्लॉक ऍड केला. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. ठीक आहे, एल्स काय, आता मगाशी मी काय म्हंटल, आता या पहिल्या इफ ब्लॉक मध्ये काय केलं आपण, N1 हा नंबर N2 आणि N3 बरोबर काय केला, कम्पेअर केला. काय केलं आपण, N1 हा नंबर N2 आणि N3 बरोबर कम्पेअर केला. बरोबर आहे. मग N1 हा नंबर हा N2 म्हणजे पहिला नंबर जर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर पेक्षा मोठा असेल तर हा कम्प्लीट ब्लॉक काय होईल, एक्झिक्यूट होईल. बरोबर आहे. म्हणजे इफ N1 इज ग्रेटर दॅन N2 अँड N1 इज ग्रेटर दॅन N3, मग N1 काय झाला, अल्टिमेटली तुमचा लार्जेस्ट नंबर झाला. अदरवाइज काय होईल, तुमचा N3 हा लार्जेस्ट नंबर असेल. आणि आता आपल्याला N2 जर N1 हा जर N2 पेक्षा मोठा नसेल तर ही पहिलीच कंडिशन फेल झाली, तर काय करावं लागलं आपल्याला, दुसरा आणि तिसरा नंबर चेक करून बघावं लागेल. बरोबर आहे की नाही. N1 हा नंबर जर N2 पेक्षा मोठा नसेल तर हीच कंडिशन काय झाली, तुमची फेल झाली. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला N2 आणि N3 हे नंबर काय करावे लागतील, चेक करून बघावे लागतील. सो वी हॅव टू राईट हिअर एल्स पार्ट, एल्स
Again, we have to include here if else block. If n2 is greater than n3, printf n2 is equal to %d is largest number, double enter comma complete comma n2. एल्स काय येईल इथं, n2 जर मोठा नसेल तर एल्स ब्लॉक मध्ये काय येईल इथे, printf. आता इथे बघा ना, n2 इज ग्रेटर दॅन n3, ही जर कंडिशन ट्रू झाली तर n2 तुमचा लार्जेस्ट नंबर असणार आहे. अदरवाइज कुठला लार्जेस्ट नंबर असणार आहे, n3. ठीक आहे. सो आता आपण काय करूयात, इथे व्हॅल्यू घेऊन बघूयात, व्हॅल्यू इनिशियलाइज करू याला. सपोज तुमचा n1 इज इक्वल टू काय आहे, 20, n2 इज इक्वल टू 4, n3 इज इक्वल टू 90. ठीक आहे, अशा व्हॅल्यू काय केल्यात आपण, इनिशियलाइज केलेले. आता आपण त्या व्हॅल्यू इथे या ब्लॉक मध्ये पुटअप करून बघूयात काय होतंय. ठीक आहे, आता पहिलाच ब्लॉक काय आहे बघा, व्हॉट वी हॅव टू से हिअर. इथे काय म्हणतोय आपण, n1 इज ग्रेटर दॅन n2. आता n1 किती आहे, 20 इज ग्रेटर दॅन काय म्हटलं आपण, n2 म्हणजे 4. ही कंडिशन ट्रू झाली का फॉल्स आहे, ट्रू. ट्रू आहे. 20 4 पेक्षा मोठे आहे की, कंडिशन काय झाली आपली, ट्रू. बरोबर आहे, म्हणजे काय झालं, आपण या ब्लॉक मध्ये एंटर केलं. या ब्लॉक मध्ये आल्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे, 20 इज ग्रेटर दॅन n3, 90. बरोबर आहे. नंतरच्या ब्लॉक मध्ये काय केलं आपण, आता हे बघा 2020 हा पहिला नंबर काय केला आपण, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर बरोबर कम्पेअर केला. वन्स अगेन वी हॅव टू राईट हिअर 20 इज ग्रेटर दॅन 90. आता ही कंडिशन काय आहे तुमची, फॉल्स आहे. म्हणजे कुठला पार्ट एक्झिक्यूट होईल, एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. आणि एल्स पार्ट मध्ये काय म्हणतो आपण, n3 इज द लार्जेस्ट नंबर, म्हणजे 90 हा काय झाला तुमचा लार्जेस्ट नंबर झाला. आणि बरोबरच आहे, 90 इज द लार्जेस्ट नंबर फ्रॉम गिव्हन 3 नंबर. बरोबर आहे का, येस. लक्षात येतं एक्झिक्युशन. कुठं सेमीकोलन राहिलं रे, अरे हे n3 is equal to 90 is the largest number. आता आपण व्हॅल्यू चेंज करूयात. सपोज n1 काय 50, हा काय 4 राहू देत, हा 9, असं काहीतरी आहे. ठीक आहे, मग इथे काय होतं बघा, आता काय येतं ब्लॉक मध्ये, 50 इज ग्रेटर दॅन 4. बरोबर आहे, कंडिशन काय झाली तुमची, ही कंडिशन काय आहे, ही ट्रू. ट्रू. मग आपण आत आलो, परत n1 आपण परत 50 कशा बरोबर कम्पेअर केला, 50 9 ग्रेटर दॅन 9. वन्स अगेन Nine. कंडिशन ट्रू, म्हणजे कुठलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, printf n1 इज Printf. द लार्जेस्ट नंबर. ठीक आहे, n1 इज द लार्जेस्ट नंबर, म्हणजे 50 काय झाला तुमचा लार्जेस्ट नंबर झाला. आपण चेक करू एकदा एक्झिक्युशन ह्याचं. हे बघा, n1 इज द लार्जेस्ट नंबर. ठीक आहे, आता आपण हा मोठा करूयात. ठीक आहे, आता इथे काय होतंय बघा, n1 इज ग्रेटर दॅन n2, म्हणजे काय चेक करणार आहोत आपण, 50
is greater than 400. 50 is greater than 400. हीच कंडिशन काय झाली तुमची? ही कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. म्हणजे हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल का? हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार की नाही? ही कंडिशन तुमची फेल झाली आहे. फेल आहे ही कंडिशन. तर हा या ब्लॉक मध्ये आपण एंटर करणारच नाही ना. या ब्लॉक मध्ये एंटर करणार का आपण? नाही करणार, बरोबर आहे. त्यामुळे हा ब्लॉक एक्झिक्यूट होणारच नाही. डायरेक्ट एल्स ब्लॉक कडे जाणार आपण. मग एल्स ब्लॉक मध्ये काय कोड लिहिलाय आपण बघूयात. एल्स ब्लॉक मध्ये काय लिहिलं आपण? n2 is greater than n3. So 400 is greater than what we have written? ह्याची किंमत किती आहे? 90 ना. n3 किती आहे? 9. ठीक आहे. 400 is greater than 9. कंडिशन काय झाली तुमची? ट्रू. म्हणजे काय स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल? n2 is the largest number and we have to display here the value of n2. लक्षात येतंय? एक्झिक्युशन लक्षात येतंय का? येस मॅम. फक्त लॉजिक काय लक्षात ठेवायचंय? पहिल्याही ब्लॉक मध्ये पहिला नंबर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर बरोबर कम्पेअर करायचा. पहिला काय करायचं? पहिला नंबर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर बरोबर कम्पेअर करायचं. पण जर ती कंडिशन फॉल्स असेल तर आपल्याला दुसरा आणि तिसरा नंबर कम्पेअर करून बघावे लागतील ना. कारण पहिल्यामध्ये आपण पहिला नंबर दुसऱ्या आणि तिसऱ्या बरोबर कम्पेअर केलाय. पण ते जर कंडिशन फॉल्स असेल तर पहिला नंबर चेक करायची गरजच नाहीये. पण मला दुसरा आणि तिसऱ्या नंबर मध्ये लार्जेस्ट नंबर कुठला आहे तो काय करावा लागेल? फाइंड आउट करावं लागेल. मग त्याच्यासाठी आपण एल्स ब्लॉक घेतला. एल्स ब्लॉक मध्ये आपण दुसरा आणि तिसरा नंबर कम्पेअर केला. मग त्याच्यामध्ये आपल्याला लगेच सापडतंय कुठला नंबर मोठा आहे आणि कुठला छोटा आहे. एकच मिनिट. ठीक आहे. मग इथे चेक झाली कंडिशन. रिमूव्ह करून आपण एक्झिक्यूट करूया. आलं इथे n2 that is 400 is the largest number. ठीक आहे. हा प्रोग्राम लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहिले सगळ्यांनी? येस. प्रोग्राम लिहा. मॅम मी थोडा वेगळा सिंटॅक्स वेगळा. असू दे की. काय काय केलं होतं? मी काय केलंय नंतर म्हणजे पोस्ट व्हॅल्यू असाइन केले. नंतर आपण एक्झिक्यूट केला ना प्रोग्राम, नंतर आपल्याला एंटर 3 डिजिट म्हणतो आणि त्यात 3 डिजिट टाकले की त्यातला कोणता मोठा आहे असं दाखवतं. 3 डिजिटचा नंबर टाकायचा का? म्हणजे 124, 127. नाही वेगळे वेगळे 3 वेगळे डिजिट. 3 डिजिट. बरं. हा. पोस्ट असल्यामुळे त्यात तुम्ही आता हे केलेत प्रत्येक वेळेस असाइन वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू केलेत. तसं त्यात असाइन करायची गरज नाही. एकदाच एक्झिक्यूट करायचं आणि नंतर डिजिट्स टाकायचे. हे स्क्रीन शेअर करू शकता का तुम्ही? हा ओके. कोण बोलतंय आता? हे 14 बारसकर. हा. स्क्रीन शेअर करा तुमची. झाली का? हो. असं केलं. एंटर 3 डिजिट हे हा पूर्ण इथं एक्झिक्यूट होतं. 1 मिनिट एक्झिक्यूट. होणार की.
हा असं हे येतं. कोड एक्झिक्यूट होतोय, पण आता ते आपण जे एडिटर यूज करतोय की नाही ऑनलाईन, त्याच्यामध्ये स्कॅनएफ फंक्शन प्रॉपर वर्क करत नाहीये ना, त्यामुळे हा आपण व्हॅल्यू असाइन करतोय हो. मग तुम्हीही जेव्हा जेव्हा एक्झिक्यूट करताय त्या वेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हॅल्यू नवीन द्याव्याच लागतायत की. हा आता तुम्ही तेच. इथं परत रन म्हटलं तर तुम्हाला इथल्या व्हॅल्यू परत चेंज कराव्याच लागणार आहेत ना, किंवा वेगळ्या असणारच आहेत तुमच्या व्हॅल्यू. हम्म. ठीक आहे. मग तसं आहे. फक्त ते त्या एडिटरवरती स्कॅनएफ फंक्शन वर्क करत नाहीये म्हणून आपण व्हॅल्यू असाइन करतोय. एवढाच फरक आहे. आणि तुम्ही चालेल. इथे नेस्टेड इफ ब्लॉक नाही यूज केलेला आहे. सिंपल इफ ब्लॉक यूज केलेले आहेत तुम्ही. हा हा लॉजिकल अँड ऑपरेटर यूज केल्यामुळे तुम्ही फक्त काय N1 हा N2, N3 बरोबर कंपेअर केला. N2, N1 आणि N3 बरोबर कंपेअर केला. आणि हा मग अल्टिमेटली तर तुमचा N3 आला असता खरं. परत इथे इफ घ्यायची गरज नाही. पण हे नेस्टेड इफ एल्स ब्लॉक नाहीये ना. हे प्लेन ब्लॉक्स आहेत सगळे. हा प्लेन ब्लॉक्स वापरले. नेस्टेड इफ एल्स नाहीये. मग ते हा म्हणजे करेक्टच आहे हा प्रोग्राम, काही चुकीचं आहे असं नाही म्हणत आहे मी. पण नेस्टेड साठी ते एक्झाम्पल नाही सूट होत. असंही करू शकता तुम्ही. तसं काही कसं असतं, जेव्हा तुमच्याकडे प्रॉब्लेम स्टेटमेंट येतं ना, कंपनीमध्ये तुम्ही काम करताना ॲज आयटी प्रोफेशनल, त्यावेळेस तुम्ही काय लॉजिक वापरता हे मॅटर नाही करत, की तुमचं आउटपुट करेक्ट येतंय की नाही हे मॅटर करतं. मग हाही बरोबर आहे, तोही बरोबर आहे. फक्त ते नेस्टेडचं एक एक्झाम्पल सांगायचं म्हणून मी तुम्हाला ते तसं एक्झिक्यूट करून दाखवलं. ठीक आहे. लिहून घेता ना हा प्रोग्राम? येस मॅम. लिहा. झालं? झाला का कोड लिहून? नाही मॅम. लिहा.
झालं मॅम. बॉईज झालं. येस मॅम. ठीक आहे. सो now the next topic is see else if ladder. पुढचा टॉपिक काय आहे आपला? see else if ladder. Again it is a decision control structure which the execution of the block is depend upon the decision. But when we are going to use the else if ladder concept, when we have a various conditions or when we have a multiple conditions, at that time we are going to use else if ladder decision making control structure. ठीक आहे. आता याच्यामध्ये सिंटॅक्स काय आहे बघा. इफ बुलियन, आता इफ बुलियन एक्सप्रेशन 1. आता हे एल्स इफ लॅडर आपण कधी यूज करतो? ज्यावेळेस आपल्याकडे खूप सगळ्या कंडिशन्स असतात किंवा मल्टिपल ब्लॉक्स आपल्याला ट्राय करून बघायचे असतात किंवा मल्टिपल ब्लॉक पैकी कुठला तरी एक ब्लॉक आपल्याला एक्झिक्यूट करायचा असतो. त्यावेळेस आपण जर एल्स इफ लॅडर सॉरी नेस्टेड इफ एल्स किंवा इफ एल्स जरी ब्लॉक यूज केले तरी चालतात. पण इफ एल्स ब्लॉक कधी यूज करतो आपण? जेव्हा आपल्याकडे दोनच सिच्युएशन्स असतात आणि दोन पैकी एकच सिच्युएशन आपल्याला एक्झिक्यूट करायची असते, त्यावेळेस आपण इफ एल्स कॉन्सेप्ट यूज करतो. बरोबर आहे. नेस्टेड इफ एल्स ला काय होतं, जेव्हा म्हणजे हा गुंता असतो पण तो थोडासा कमी असतो. म्हणजे एक मिनिमम 3-4 कंडिशन्स असतात ते आपल्याला एक्झिक्यूट करून बघायचे असतात. पण ज्यावेळेस आपल्याकडे 5, 6, 7, 8 कंडिशन्स असतील, त्याच्यापैकी कुठली तरी एक कंडिशन जर आपल्याला ट्राय करायची असेल, एक्झिक्यूट करून बघायची असेल, तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं? एल्स इफ लॅडर हा कन्सेप्ट यूज करावा लागतो. बरोबर आहे. मग आता इथे सिंटॅक्स काय बघा. इफ बुलियन एक्सप्रेशन 1. मग इथं काय केलं आपण? हा एक इफ ब्लॉक घेतला. बरोबर आहे. जर बुलियन एक्सप्रेशन 1 तुमचं करेक्ट असेल किंवा ट्रू असेल तर काय होईल? हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर हे एक्सप्रेशन फॉल्स असेल तर कंपायलर विल गोइंग टू चेक नेक्स्ट एल्स इफ ब्लॉक. हे बुलियन एक्सप्रेशन 2 चेक होईल. हे जर ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. हे जर फॉल्स असेल तर नाउ कंपायलर इज गोइंग टू चेक बुलियन एक्सप्रेशन नंबर 3. Now how we are going to add the boolean expression number 3 with the help of else if. फक्त if ही नाही आणि फक्त else ही नाही. else if बरोबर काय केलं आपण? एक्सप्रेशन ऍड करत गेलो. जर हा ट्रू असेल, एक्सप्रेशन नंबर 3 ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. अदरवाइज एल्स ब्लॉक काय होईल? एक्झिक्यूट होईल. तुम्ही इथे एक 100 ब्लॉक जरी ऍड केले ना तरी चालतात. म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा ब्लॉक कुठला असेल? इफ ब्लॉक असेल. त्याच्यानंतर एल्स इफ, एल्स इफ, एल्स इफ, एल्स इफ असे 100 तुमच्या कंडिशन्स तुम्ही चेक करून घ्या. पण एक्झिक्यूट होताना फक्त आणि फक्त एकच कुठला तरी ब्लॉक काय होतो? एक्झिक्यूट होतो. एक्झिक्यूट होताना काय होतं? फक्त आणि फक्त एकच ब्लॉक काय होतो तुमचा? एक्झिक्यूट होतो. आता सपोज माझ्या इथे किती कंडिशन्स आहेत? बुलियन एक्सप्रेशन नंबर 1 ही पहिली कंडिशन, ही दुसरी कंडिशन, ही तिसरी कंडिशन. या तिन्ही कंडिशन जर माझ्या फेल्स झाल्या तर आणि तरच फक्त काय होतं? एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतो. बट इन केस आता माझा बुलियन एक्सप्रेशन नंबर 2 ट्रू झालं तर फक्त काय होईल? हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि आपण कम्प्लीट स्ट्रक्चरच्या काय होतो? बाहेर पडतो. सपोज माझं बुलियन एक्सप्रेशन नंबर 1 ट्रू झालं तर फक्त आणि फक्त हा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि कम्प्लीट स्ट्रक्चरच्या काय करतो आपण? बाहेर पडतो. पुढचा कुठलाही ब्लॉक एक्झिक्यूट होत नाही. फक्त आणि फक्त एकच ब्लॉक काय होतो? इथे एक्झिक्यूट होतो. पण आपण मल्टिपल कंडिशन्स काय करू शकतो? त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. हा काय त्याचा प्लस पॉइंट आहे. ठीक आहे. हे वरचे हे स्टेटमेंट पण लिहा. an if statement can be followed by an optional else if else statements which is very useful to test various conditions using a single if else if statement. आणि सिंटॅक्स लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये.
लिहिलं सिंटॅक्स? येस मॅम. गर्ल्स, हॅव यू फिनिश्ड? Yes, ma'am. Okay. Now here we have an example where simply we are going to check the value of a single variable. फक्त हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आपण एक्झाम्पल बघणार आहोत. So in this example I have here one variable integer a which is having the value 100. मी काय केले, एक व्हेरिएबल घेतलाय a, त्याची व्हॅल्यू मी काय इनिशियलाइज केली आहे, 100 इनिशियलाइज केली, बरोबर आहे. आता मी त्या व्हॅल्यू चेक करत जाणार आहे की म्हणजे कुठे त्याला a ची व्हॅल्यू 100 सापडती येते. सो फर्स्ट इफ ब्लॉक मध्ये मी काय घेतलं, इफ a इज इक्वल टू 10. पहिला माझा इफ ब्लॉक काय, इफ a इज इक्वल टू 10 किंवा हे 100 आहे की नाही हे मला माहित नाहीये. आता मी ऍज अ प्रोग्रामर आहे म्हणून मला माहिती आहे की त्याची व्हॅल्यू 100 आहे, बरोबर आहे. पण एखादी थर्ड पार्टी जर तुमचा हा प्रोग्राम युज करत असेल तर त्याला नाही माहिती ना a ची व्हॅल्यू किती येते, 100 आहे का 200 आहे का 400 आहे. ठीक आहे. सो आय हॅव हिअर मल्टिपल कंडिशन्स, म्हणजे मला इथं मल्टिपल व्हॅल्यूज काय करावे लागतील, चेक करून बघावे लागतील, बरोबर आहे. मग मी इथं चेक करून घेतलं, इफ a इज इक्वल टू 10 then I'm going to print here the message value of a is 10. Then I'm going to check next condition, if a is equal to 20, then I'm going to print value of a is equal to 20. Else if a is equal to 30, I'm going to print value of a is 30. Otherwise आपण काय म्हणू शकतो, जर कुठलीच व्हॅल्यू मॅच नाही झाली, म्हणजे a ची व्हॅल्यू 10 पण नाहीये, 20 पण नाही आणि 30 पण नाहीये, तर आपण काय म्हणणार, एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करणार. मग एल्स ब्लॉक मध्ये तुम्ही a ची ओरिजिनल व्हॅल्यू प्रिंट करा किंवा काही मेसेज नन ऑफ द व्हॅल्यू इज मॅच, आणि मग आपण काय करू शकतो, प्रोग्राम एंड करू शकतो, बरोबर आहे. फक्त इथं काय झालंय, जी काय a ची व्हॅल्यू आहे ती आपण वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये चेक करत गेलोय की ती मॅच होतीये की नाहीये ते. सो आपण हे प्रोग्राम थ्रू एक्झिक्यूट करून बघूयात एडिटर वरती. पण तो प्रोग्रामिंगचाच एडिटर घेऊया तो, म्हणजे स्कॅनएफ फंक्शन थोडंसं तुमच्या लक्षात येईल, आता तुम्ही ते विसरून जाल स्कॅनएफ फंक्शन. ठीक आहे. आपण आता इथे काय करूयात, आपण काय केलं, आता इथे एक व्हेरिएबल घेतला इंटिजर a which is initialized with 100. इथे काय केलं आपण, व्हॅल्यू त्याची इनिशियलाइज केली. नाउ आय एम गोइंग टू चेक द व्हॅल्यू ऑफ a, इफ, किंवा आपण रीड करून घेऊयात a ची व्हॅल्यू, म्हणजे म्हणजे तुम्हाला ते योग्य वाटेल. स्कॅनएफ फंक्शन मध्ये काय येईल, कुठल्या टाईपची व्हॅल्यू आपल्याला रीड करायची आहे, कुठल्या टाईपची व्हॅल्यू रीड करायची आहे, इंटिजर. सो व्हॉट वी हॅव टू राईट हिअर, फॉर्मॅट स्पेसिफायर %d, डबल इंटेड कॉमा कंप्लीट कॉमा. कुठे व्हॅल्यू स्टोअर करायची आपल्याला, कुठल्या व्हेरिएबल मध्ये,
ए व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायचे सो वी हॅव टू प्रोव्हाइड द ऍड्रेस ऑफ ए एंड विथ सेमिकोलॉन. ठीक आहे. नाव आय एम गोइंग टू चेक द कंडिशन. आता मला माहित नसणार आहे ए ची व्हॅल्यू काय असेल, मला माहित नसणार आहे, कारण आता ए ची व्हॅल्यू आपण रन टाइमला एंटर करून घेणार. इथे आपण व्हॅल्यू इनिशियलाइज करत होतो, त्यामुळे ऍज अ प्रोग्रामर मला माहित होती ती व्हॅल्यू. पण जर हा प्रोग्राम सपोज मी घरीच प्रोग्राम केला आणि तुम्हाला डायरेक्ट युज करायला दिला, प्रोग्राम डायरेक्ट रन करून दिला, तर तुमच्या लक्षात येणार होतं का की एक्झॅक्टली व्हॅल्यू काय असेल. तसंच आहे इथे पण. ठीक आहे. इथे आपण काय करणार आहोत, आता तुमच्यापैकी कुणीही नंबर एंटर करून ते चेक करून बघणार आहोत तो मॅच होतोय की नाही ते. सो व्हॉट वी हॅव टू चेक हिअर, इफ ए इज इक्वल टू 100, we have to print here value of a is 10 semicolon. Else if what is next condition, a is equal to 20. काही व्हॅल्यू चेक करा, तसं काही कंपल्सरी नाहीये. printf /n value of a is 20 and with semicolon. Else if a is equal to 50, printf /n value of a is 50 and with semicolon. आता आपण एल्स ब्लॉक घेऊयात. printf none of the value match. एल्स पार्ट मध्ये काय होईल, जर तुमची व्हॅल्यू 10 असेल, 20 असेल किंवा 50 असेल तर ठीक आहे, त्यातलं जो रिस्पेक्टिव्ह ब्लॉक असेल तो काय होईल, एक्झिक्यूट होईल. पण जर कुठलीच व्हॅल्यू मॅच नाही झाली तर काय म्हणणार आहे आपण, नन ऑफ दी व्हॅल्यू इज मॅच्ड एल्स पार्ट मध्ये. आणि त्याच्यानंतर जस्ट वी हॅव टू डिस्प्ले दी ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ ए. बघूयात तरी त्याच्यात काय टाकले आपण. value of a is equal to %d double enter comma complete comma a end with semicolon. इथे बघा व्हॅल्यू ऑफ ए काय मागितले त्यांनी, सपोज मी टाकली 25. नन ऑफ द व्हॅल्यू मॅच, व्हॅल्यू ऑफ ए इज 25. कारण आपण कुठल्या व्हॅल्यू बरोबर त्याला चेक केले, 10, 20. 10, 20 आणि 100 बरोबर चेक केले. बरोबर आहे. आता ह्याचं एक्झिक्युशन बघा कसं होते. ए ची व्हॅल्यू काय आली इथे, 25 टाकली होती मी. बरोबर आहे. ए ची व्हॅल्यू काय आली होती, म्हणजे आपण आता रीड करून काय घेतली होती, 25. मग इथं काय चेक होणार, 25 इज इक्वल टू 10. 25 इज इक्वल टू 10. कंडिशन काय आहे तुमची ही, 25 आणि 10 इक्वल आहेत का, नाहीयेत. कंडिशन काय आपली, फॉल्स. मग काय होईल, हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल का, नाही होणार. पुढचा ब्लॉक चेक होईल. वी हॅव टू राईट हिअर. आता इथे काय, 25 इज इक्वल टू 20. वन्स अगेन दिस करंट ब्लॉक इज फेल्स. मग हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही, पुढचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. किंवा पुढचा
ब्लॉक चेक होईल. काय म्हणतो आपण इथे 25 इज इक्वल टू 50. परत हा ब्लॉक काय झाला तुमचा फेल्स, म्हणजे हा पण पार्ट एक्झिक्यूट होणार नाही. मग राहिला कुठला पार्ट एल्स ब्लॉक काय होईल मग तुमचा एक्झिक्यूट होईल. नन ऑफ द व्हॅल्यू इज मॅच्ड. आणि नंतर आपण कम्प्लीट कंट्रोल स्ट्रक्चरच्या बाहेर आल्यानंतर हे जे स्टेटमेंट आहे जो तुमचा प्रोग्रामचा राहिलेला कोड आहे तो काय होईल एक्झिक्यूट होईल. आणि आपण काय करू इथे व्हॅल्यू ऑफ ए ची जी काय व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले करू. बरोबर आहे. आता लक्षात आलं हे एक्झिक्युशन. कुठला तरी एकच ब्लॉक तुमचा काय होतो एक्झिक्यूट होतो. सगळेचे सगळे ब्लॉक एक्झिक्यूट होत नाहीत. ज्या ब्लॉकची कंडिशन मॅच होईल तेवढाच ब्लॉक फक्त काय होईल एक्झिक्यूट होईल. लक्षात आलं. लक्षात आलं का सगळ्यांच्या. येस मॅम. ठीक आहे. आपण आता मॅच होणारा एक ब्लॉक बघूयात म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. सपोज आय हॅव एंटर द व्हॅल्यू 20. ए ची व्हॅल्यू काय केली 20 एंटर केली. Now value of a is 20, value of a is equal to 20. कारण हा ब्लॉक त्याला कुठे सापडला इथे सापडला. 20 is equal to 20 म्हणजे हाच फक्त ब्लॉक काय झाला एक्झिक्यूट झाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही कम्प्लीट कोडच्या म्हणजे ब्लॉकच्या बाहेर आला, त्या स्ट्रक्चरच्या बाहेर आला आणि तुमच्या प्रोग्रामचं राहिलेलं हे जे स्टेटमेंट आहे ते काय झालं तुमचं एक्झिक्यूट झालं. लक्षात आलं एक्झिक्युशन. Yes. ठीक आहे. So we have to stop here.